रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. महापुरुषांच्या संघर्षातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. वैभव महाकाळ. स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण हीच खरी देशभक्ती. शीतल पाटील. पावसात डौलाने फडकला तिरंगा. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महापुरुषांनी संघर्ष केला. या संघर्षातून देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून महापुरुषांचे स्मरण ठेवा आणि संघर्षातून जीवनात बदल घडवता येतो यासाठी विद्यार्थ्यांची जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, अथक परिश्रम आणि संघर्ष केला तर माणसाच्या जीवनात बदल घडतो असे मौलिक मार्गदर्शन कस्टम ब्रोकर वैभव विजय महाकाळ यांनी पळशील विद्यालयात स्वातंत्र्यदिनी बोलताना व्यक्त केले. तर स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करणे हीच खरी देशभक्ती असे मौलिक मार्गदर्शन केंद्र प्रमुख शीतल पाटील यांनी केले. आंबवडे सैनिक विकास मंडळ संचलित स्वर्गीय शांताराम शंकर जाधव न्यू इंग्लिश स्कूल पळशील विद्यालयात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन कस्टम ब्रोकर वैभव महाकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी ते बोलत होते. तर रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळशील येथे केंद्र प्रमुख शीतल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर ग्रामपंचायत पळशीलचे ध्वजारोहण सरपंच शांताबाई निविलकर यांच्या हस्ते पार पडले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पळशील येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल काकड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. धुवाधार पावसात डौलाने फडकला तिरंगा. 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पोलादपूर पंचायत समितीचे माजी सभापती सहदेव जाधव, कस्टम ब्रोकर वैभव महाकाळ, शाळा समिती अध्यक्ष उमेश मोरे, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, माजी मुख्याध्यापक नितीन माळवदे, वैभवी महाकाळ, सरपंच शांताबाई निविलकर, केंद्रप्रमुख शीतल पाटील, मुख्याध्यापक संजय जैतपाळ आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान देशभक्तीपर गीत गायन व राष्ट्रभक्तीपर घोषणा परिसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद चिविलकर यांनी केले. तालुक्यात सर्वत्र भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शासकीय कार्यालय, शाळा, कॉलेज, महाविद्यालय येथे सर्वत्र मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.